हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर चला, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर हा जो व्हिडिओ आहे ना, दुपारपासूनच शूट केलं आहे, म्हणजेच 11 वाजले असतील सकाळच्या. तर तेव्हा गहू वाळायला ठेवले होते, कारण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तेव्हा आम्ही अजून एक ठिकाण आणलं होतं गव्हाचं, पहिलं विकून दुसरं आणलं होतं ठिकं. तर ते ना गहू थोडेसे वलसर होते, थोडेसे पावसात भिजलं होते ठीक आहे ते, त्यामुळे मग उन्हाला वाळायला घातले. तर तेच वाळवणीचा टायमाला व्हिडिओ थोडासा समोर घेतला होता त्यामुळे. तर आता ही तशी शिवानी वरी चढली आहे, तिथं विळू बांधायला चालू आहे. कारण आमचं मनी प्लांटचे झाड आहे ना, ते खूप मोठं मोठं होत चालले. पावसामुळे ना झाडांची ग्रोथ खूप छान होते आणि झाडं पटापट मोठे होतात. त्यामुळे मनी प्लांटचं झाड चांगलं मोठं झालं आहे. त्याला वरी जायला जागाच नाही, त्यामुळे आता विळू बांधलं आहे तिथं शिवानीनं. तर ते आता झाड चांगलं त्याच्यावर जाईल, तिथून पुन्हा खिडकीवर जाईल, खिडकीहून पुन्हा दारावर येईल. छान दिसणार आहे आता. शिवानीशिवाय ती कुणी कामं करत नाही, आमच्या शिवानीच सगळे कामं करते. उंच आहे जरा, आम्ही तर काय काकूमध्ये 1.5 फूटच आहे. तुम्ही किती फूट आहेत काकू? 2 फूट का? आता इळू बांधला, इळूवर चांगलं झाड जाते. सगळ्या झाडांची वाढ व्हायला किती दिवस झाला. कुंड्या भागवल्यात, अजून काय आल्याच नाहीत. कुंड्या आल्या म्हणजे सगळ्या झाडं व्यवस्थित दिसते. ते अजून झाडं लावायचे, पण आता सध्या मातीच नाही, त्यामुळे ते राहिल्यात. पण कुंड्या आहेत तेवढ्या तरी कमीत कमी त्या भरणीतल्या काढून तरी त्यात ठेवायला ते व्यवस्थित झाडं छान येतात. पण अजून कुंड्याच आल्या नाहीत, काय माहीत कशामुळे उशीर झाला आहे. तर चला, आता मनी प्लांटचं झाड तर आमचं चांगलं वाढायला लागलं आहे. तर पहिलं कसलं तर वाढत होतं का झाड? किती दिवस झालं ठेवलं होतं आपण तसंच, आणि खूप दिवस झालं ते झाड ठेवलं होतं, वाढतच नव्हतं. आता वाढायला चांगलं, त्यामुळे आता विळू बांधलं. तर आता फायनली वरी जे विळू आहे ते बांधून झालं व्यवस्थित असं. कारण ती वेल त्या विळूवर सोडलं ना, तर तसंच आपल्या खिडकीवर येणार आहे घराच्या, तर ते अजून छान दिसेल त्यामुळे. तर इथे बघा खाली ना झाडा, तुझं खालचं फुलाचं झाड आहे, तर ते पूर्ण पसरलं होतं इकडे असं. तर ते खूप दिवसापासून बांधायचं पण ते बांधणं काही होत नव्हतं. आणि आता वाटतं ते बांधायला येते का नाही तर घरातलं वायर आणलं आणि त्या वायरनंच बांधून घेतलं. ते वायर तसंच राहिलं, अजून काढलं नाही. आणि इथं काय चालू आहे, तर इथं खूप दिवस झालं समूने नाही बारीक अद्रकीचा तुकडा लावला होता. तर मला खूप दिवसापासून अद्रक काढायची होती, पण त्या झाडामुळे काही काढताच येत नव्हतं व्यवस्थित. तर आज झाड बांधलं आणि ती अद्रक वरी दिसली, म्हणलं चला आता काढून घेऊ. खूप सारी अद्रक निघाली, नाही म्हणलं तरी 1/4 किलोच्या जवळपास अद्रक निघाली असेल. एकदम छोटासा असा बारीक खराब झाला होता तो तुकडा, तिथं समोर पुरला होता सहजच. तर आज त्याची किती अद्रक निघाली आज तुम्हाला पुढे दाखवेलच मी, धुवून वगैरे व्यवस्थित. कारण माती वगैरे खूप लागली, काढायला येत नव्हती, तरी पण काढली कशी तरी. काहीतरी लावलं आपण आणि ते वाया गेले असं होत नाही, काहीतरी उपयोगालाच येतं आपल्याला चांगलं. आणि तसं पण आमच्यात अद्रक खूप लागते. ते बघा अजून राहिली अद्रक, तेवढीशी मी हातातली आहे तेवढी काढली, अजून त्यात अद्रक आहे, ते पण काढायला चालू आहे. पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी तिथं व्हिडिओ स्किप केला होता नंतर. तर इथे बघा वरचं जे फुलाचं झाड आहे, जुईचा जो वेल आहे, तर त्याचे पण मी थोडेसे फांटे वगैरे तोडून काढले होते. कारण आमच्या शेजारला एक मुलगा आहे, तर त्याने ना आवर्जून घरी येऊन सांगितलं होतं की मला ह्या वेलाचं जे म्हणजे फांटा आहे तो द्या म्हणून. तर तोच मी काढला होता त्याला देण्यासाठी, पण तो काय आलाच नाही मुलगा, त्यामुळे. तर ते विणी करून लावतात असं मी शिवानीला सांगत होते, असं गोल गुंडाळा करायचा आणि खोवायचं, ते तसंच झाड वापरते चांगलं. असे मगाशी आम्ही झाड बांधत होतो, खूप दिवस झाले तिथं अद्रक लावली होती मगाशी. तर तीच अद्रक मगाशी झाड लावताना ना मित्र मला जाऊ दे आता काही खरं नाही, ते अद्रक काही काढता येत नाही म्हणून सोडून देते. खूप वेळेस काढायचा प्रयत्न केला, कारण मला पण बघायची होती की खाली किती अद्रक येते. कारण मला ह्यांनी काकू म्हणले होते की म्हणजे एवढा जरी तुकडा लावला होता एवढी मोठी अद्रक येते म्हणून. मला पण बघायची उत्सुकता झाली होती की बघू अद्रक कशी येते, खाली केवढी येते, काय येते म्हणून. खूप दिवसापासून मी काढायचा प्रयत्न करत होते, पण ते काय कधी निघतच नव्हतं. तर फायनली आज ते अद्रक घुसले कितीतरी दिवसातून. झाड चांगलं मोठं झाड झालं तर, पण ते अद्रक काय खालची काढता येत नव्हती. तर आज काढले चांगले 1/4 किलो. अगर 4 टाक तरी अद्रक भरेल तेवढी आहे की नाही, 1/4 किलोच्या जवळपास तरी भरेल, अगर थोडी कमी भरेल 1/4 किलोला. पण चांगले अद्रक निघाले. अजून असेल खाली, पण आम्हाला काही काढताच आली नाही ती, अजून असेल तिथं. पण झाड
जास्त पसरलं आहे, त्यामुळे ती अद्रकच काढता येत नव्हती. कारण ते झाड खूप छोटं होतं, त्यामुळे ती अद्रक लावली होती. तर आता ते पण झाड आणि पण झाड अद्रकीचं मोठं झालं, मग आता काढताच येत नाही. मग असं म्हणलं जाऊ द्या, थोडी तरी निघाली. माझी इच्छा पूर्ण झाली आज ती अद्रक काढण्याची. कारण मला बघायची होती की किती अद्रक खाली पसरते. तर त्यामुळे तुम्हाला वाटतं असेल काय नवल आहे त्याच्यामध्ये. नवल काय नाही, पण कसं उत्सुकता जरा वेगळीच असते ना. आपण स्वतः हातानं काहीतरी लावलं, म्हणजे मी नव्हतं लावलेलं, समोर लावलं होतं, पण काहीतरी लावलं आहे आणि त्याच्या खाली किती आले काय आले बघायची पुस्तका वेगळीच असते. त्यामुळे मला बघायचं होतं. तर ते फायनली आज इच्छा पूर्ण झाली. पण बऱ्यापैकी चांगली खूप सारी अद्रक निघाली. मला पण वाटलं नव्हतं की खरंच तेवढी अद्रक निघते म्हणून, पण छान निघाली अद्रक. तर आता धुवायला चालू आहे. खूप वेळ झाला, कारण माती खूप लागली होती ना त्या झाडाला, म्हणजे अद्रकीला माती लागली होती खूप सारी. त्यामुळे आता स्वच्छ धुवायला चालू आहे. कारण त्या दिवशी पण बाजारातून किती पाव किलो अद्रक आणली असेल, है की नाही पप्पाने. त्या दिवशी पण एवढी मोठी अद्रक आणली. असली की चांगलं, नसलं की बोंबल. किती बी अद्रक आहे आता. नसली म्हणजे एक एकदा चहाला अद्रक राहत नाही, एवढं परेशानी येते अद्रकची एक एकदा. आणि आता झाली भरपूर अद्रक. आता त्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये घालून ठेवावं लागेल, म्हणजे चांगली राहते लई दिवस. तसं पण चहासाठी मी खिसून ठेवत असते. खिसून ठेवली ना तर त्याचा चहाचा वास जास्त येतो. उलट अशी वल्ली अद्रक टाकली ना चहाचा वास येत नाही जास्त. खिसून ठेवायची वाळवून, तर त्याचा खूप छान वास येतो. मागं पण एकदा मी दाखवलं होतं ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये कसं खिसून ठेवायचं. तर तसंच आता पण खिसून ठेवेल मी पहिली जी अद्रक आहे ती. आणि नंतर मग ही आता ताजी अद्रक आहे ते ठेवेल स्टोअर करून. आणि पहिली अद्रक आहे ती खिसून ठेवलं म्हणजे चहाला रोज थोडं थोडं टाकता येते. कारण आता पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे अद्रकीचा चहा प्यायला जरा छान वाटतं. वारं सुटले आता, आज भारी वारं सुटले. मग असे गहू वाळवायला ठेवले होते. आम्हाला वाटलं पाऊस येते काय की, पण गडबडीने सगळे गहू गोळा केले, पण पाऊस काही आला नाही. पण वातावरण खूप बेकार झालं होतं. जसं का पाऊस येतोय असं वातावरण झालं होतं, पण नाही आला पाऊस. झाड आमचं पडतं आहे का काही वाटत होतं, पण नाही पडलं झाड. चला झाली का अद्रक देऊन? तुकडे तुकडे का केलीस तेवढे अद्रकीचे? अगं मग माती ही भरली होती ना, असं सांदेमध्ये माती गेलते, तुकडे तुकडे करून धुतले. छान निघाली अद्रक, पांढरी शिपट निघाली छान. त्या कुंड्या आल्यावर त्यात कुंड्यात लावूया. छान दिसतं झाड, पण लई छान दिसते अद्रकीचं. शोचं झाड असल्याने वाटतंय, मस्त वाटतंय. अद्रकीचा पाला पण चहामध्ये टाकलं तर छान होतंय. कुंडी आणली का मग त्यात लावू आपण पुन्हा. आहे का ताट भरून? अवकुलीच्या पुढून असेल माझ्या हिशोबानं, जास्त असेल अद्रक. मला पण नाही वाटलं की एवढी अद्रक निघाल म्हणून, पण खूप सारे अद्रक निघाली. एवढाच तुकडा लावला होता, ती पण खराब होता म्हणून लावला होता एवढाच तुकडा. तेवढी अद्रक निघाली आता. तशी पण अद्रक खूप महाग झाली सध्या तरी, त्यामुळे तर असं भागला आमचा 2 आठवड्याचा. आता खिसून ठेवते आणि नंतर मग चहाला वापरते. तर इथे बघा स्वच्छ असे अद्रक धुवली आणि नंतर सुती कपड्यावर ठेवली. सुती कपड्यावर ठेवून नंतर डब्यात भरून ठेवली ना तर अद्रक चांगली राहते. नंतर पाण्यासहित जर ठेवली तर ते अद्रक खराब होण्याची शक्यता असते, आणि अद्रक खूप आहे त्यामुळे राहते जरा बरेच दिवस. आणि ते बघा अण्णाने इतके आंबे आणले होते ना. आता एकतर पावसाचे दिवस चालू झालेत आणि आंबे काय एवढे व्यवस्थित चांगले राहत नाहीत, तरी पण अण्णाने आंबे पिशवी भरून आंबे आणले होते. मग त्यातले चांगले चांगले एका साईडला काढले, खराब झालेले एका साईडला काढले, आणि नंतर टोपली भरून आंबे ठेवले. आणि त्या मनूसोबत थोडंसं मी टाईमपास करत होते, कारण मनू बऱ्याच दिवसातून बाहेरून आला होता, त्यामुळे थोडीशी जास्त माया येत होती त्याच्यावर. तर इथे बघा आमचे पप्पा आले होते, म्हणजेच वडील आले होते. आम्ही पप्पा कधी म्हणत नाहीत, तर आज म्हणले व्हिडिओमध्ये. तर वडील आले होते, तर त्यांनी बघा येताना 2 प्रकारचे खारी, आमच्या भांड्यात खारी भेटते, पण तरी आमच्या वडिलांना वाटतं की इथं काही भेटत नाही खायला, त्यामुळे 2 प्रकारची खारी आणली होती. आणि हे जे आहे डोक्याला लावायचं, तर ते पुण्याच्या बहिणीनं दिलं होतं पाठवून. तिला मी कधी सांगितलं होतं मला आठवत पण नाही तिनं सांगितलेलं, पण तिनं आठवणीनं दिली. बघा किती म्हणजे तिचं प्रेम आहे म्हणायचं माझ्यावर. तर तिने एकदाच फक्त तिला म्हणलं होतं मी दे पाठवून, पण माझ्या लक्षात पण नाही राहिलं ते तिला विचारायचं अगर घेतले का म्हणून सांगायचं. पण तरी तिनं पाठवून दिली, पुण्याला आई गेली होती तेव्हा. तर बघा किती छान दिसतं. एखाद्या वेळेस गाजरा असला नसला तरी आरामशीर असं काम भागतं. आणि त्या संध्याकाळचा टाईम झाला आहे आणि वडील आले होते, त्यामुळं ना वरण केलं होतं. आणि नंतर समोरची मिठी होती की मोकळी भाजी काय करायची, कारण तिला ना 2 भाज्या असाव्या वाटतं ताटामध्ये रोजच्या पण जेवणामध्ये, आणि कोण आल्यावर तर मग काही विषयच नाही. तर अगोदर वरण करून घेतलं होतं,
मग नंतर काय भाजी करायची, कारण बाजार पण पुढे 2 दिवसावर राहिला होता. काय भाजी करायची पुढे पडलं होतं. त्यामुळे मग फरसाण आणलं आणि फरसाणची इथं मोकळी भाजी करायला चालू आहे. म्हणलं चला तुमच्यासोबत शेअर करू, कारण ही भाजी आहे ना मोकळी खूप छान लागते. तुम्हीच तर एकदा नक्की ट्राय करून बघा. तर इथं पहिल्यांदा ना तेलामध्ये कांदा टमाटर टाकून घेतलं, लसूण जिरी मोहरी नाही टाकली तरी चालतं. कांदा टमाटर लसूण टाकून घेतलं, कढीपत्ता कोथिंबीर नव्हती त्यामुळे फक्त कढीपत्ताच टाकला आणि थोडेसे शेंगदाणे टाकून घेतले. आणि नंतर आपलं लाल तिखट हळद मीठ वगैरे मसाले जे बी काय आहेत थोडेफार तर ते टाकून घेतले थोडे, कारण त्याला जास्त मसाले वापरायची गरज नाही. मग थोडासा खडा मसाला वाटून ठेवलेला होता तर तेच उगं थोडासा नॉर्मली टाकून घेतला. आणि नंतर त्यामध्ये फरसाण टाकलं. ह्याला जास्त पाणी टाकायचं नाही काही सुद्धा, उगं थोडासा शितोडा मारायचा आणि एकदम छान असं हलवून घ्यायचं. आणि नंतर थोडीशी साखर आणि लिंबू वरून पिळायचा. तर इथे बघा आता इथं साखर टाकली थोडीशी आणि नंतर लिंबू काय नव्हता पण वाळल्याला लिंबू थोडासा फ्रीजमध्ये निघाला तर त्यातच बऱ्यापैकी थोडासा लिंबू निघाला आहे. तर हे बघा इथं लिंबू पिळायला चालू आहे आता आणि थोडासा पाण्याचा शितोडा मारला आणि नंतर भाजी असं मस्तपैकी हलवून घेतली. तर ही भाजी आहे ना खूप छान लागते. आमच्या वडिलाला पण खूप आवडते ही भाजी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते. तर चला आता व्हिडिओचा एंड करते मी. बाय. श्री स्वामी समर्थ.